ऐरोलीचे श्रद्धास्थान आणि आमच्या ऐरोलीचा बुलंद आवाज माननीय अनंतजी सुतार साहेब, ज्येष्ठ नगरसेवक व माजी स्थायी समिती सभापती यांचा आज वाढदिवस आहे। या वाढदिवसानिमित्त आम्ही आज मदर तेरेसा आश्रमामध्ये येऊन तेथील रुग्णांना, तेथे राहणाऱ्या लोकांना फळवाटपाचा कार्यक्रम केला व त्यांची सगळी विचारपूस केली। यांच्या माध्यमातून आम्हाला एक नवीन काहीतरी करण्याचा आणि ह्या लोकांबद्दल काहीतरी सेवा वगैरे करण्याचा मौका आज मिळाला माननीय सुतार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त। तर आज आम्ही हा कार्यक्रम करून साहेबांना खूप खूप शुभेच्छा दिल्या आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी इथे ऐरोलीतून हजेरी लावली। धन्यवाद। ऐरोली मदर तेरेसा आश्रम या ठिकाणी आपल्या नवी मुंबईचे भारतीय जनता पार्टीचे महामंत्री तसेच नवी मुंबई महापालिकेचे माजी सभापती श्री आनंदजी सुतार साहेब यांचा वाढदिवस निमित्त मदर तेरेसा आश्रमामध्ये भारतीय जनता पार्टीचे ऐरोली तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र येऊन सुतार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या आश्रमामध्ये फळवाटपचा कार्यक्रम घेण्यात आला आहे। आणि या फळवाटपच्या कार्यक्रमामध्ये या आश्रमातील परिस्थिती पाहता ज्या लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून एक वाटतं की बाबा असे कार्यक्रम नेहमी या आश्रमात होत राहावेत। आणि आनंद सुतार साहेब हे गेले 25 वर्ष झालं या ऐरोली परिसरामध्ये सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत। ते ज्येष्ठ नगरसेवक, ऐरोलीचे नेते, माजी स्थायी समिती अध्यक्ष श्री अनंत सुतारजी यांचा आज वाढदिवस आहे। त्यानिमित्ताने आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त मदर तेरेसामध्ये येऊन फळवाटप वगैरे केले आणि अनेक कार्यक्रम ठेवलेले आहेत। तर आमचं सर्वांचं म्हणणं असं आहे की आनंद सुतारसारखे ऐरोलीमध्ये त्यांना आयुष्यात आणखीन बळ मिळो आणि त्यांची उत्तरोत्तर प्रगती होऊन आमच्या सर्वांवर लाईनी लक्ष ठेवावे। सततच साहेबांचं सहकार्य लाभलेलंच असतं। ज्या वेळेस बोलतात ना, एक बहीण म्हणून, एक आई म्हणून जेव्हा आपण हाक मारतो तेव्हा मला नाही वाटत की त्यांना आपली तक्रार सांगावी किंवा आपलं काही काम आपण सांगावं लागतं। त्याच्या आधीच ते ओळखतात आणि ज्या अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टी असतात आम्हाला वारंवार उपयोगी पडणाऱ्या किंवा जिथे जिथे आमचं नडतं तिथे आम्हाला साहेबांचं सहकार्य नेहमीच लागतं। तर इथे फक्त वाढदिवसाचं निमित्त आहे। साहेब सततच समाजोपयोगी कामं सतत करत राहतात आणि त्यामुळेच महिला वर्ग तुम्ही पाहू शकता की जेव्हा पण साहेबांची हाक असते किंवा काही असे कार्यक्रम असतात तेव्हा महिला वर्ग अगदी तुटून पडतो आणि सगळ्यात जास्त त्यांची तो आपली संख्या दाखवतो। हे साहेबांप्रती असणारं प्रेम आहे आणि हे प्रेम ह्याचसाठी आहे की ते प्रत्येक वेळेस आम्हाला कोणतीही गरज असेल त्यावेळेस ते आम्हाला धावून येतात। आमच्या भावासारखे, आमच्या पित्यासारखे आम्हाला असतात आमच्यासोबत आणि त्यामुळेच त्यांना या वाढदिवसाच्या आजच्या दिनी त्यांना आम्ही खूप भरभरून शुभेच्छा देतो आमच्याकडून आणि त्यांची अशीच वृद्धींगत प्रगती होत राहो। आम्हाला त्यांना खूप अगदी उच्च स्तरावर पाहायचं आहे आणि हे हो बस एवढं। आज यहाँ पर आपके आश्रम में अन्न धान्य वितरण किया गया। शशिकला सुतार मैडम खुद यहाँ पर मौजूद रही। क्या कहेंगे और किस तरह की शुभकामनाएं आपकी उनको? सर का हर साल जब से हम लोग यहाँ पर पिछले 4 साल से हम लोग यहाँ पर चला रहे संस्था। हर साल सर का जब भी जन्मदिन आता है तो हमको हर साल अपने मतलब ग्रॉसरी देते ही देते। इसके अलावा जब भी कोई इमरजेंसी कुछ होता है जैसे स्कूल में, गार्डन में, ग्राउंड में बच्चों को खेलने के लिए, उस वक्त हमारे बच्चों को प्राइवेसी होती है कि और बच्चा मतलब वहाँ नहीं खेल सकते। सिर्फ हमारे बच्चे जब आश्रम के बच्चे खेलते हैं तो इससे सबसे बड़ा हमारा सपोर्ट है सर का। इमीडिएटली जब भी फ़ोन करो तो अवेलेबल रहते हैं। जिस तरह से चाचा नेहरू मतलब इंडिया के हैं, उसीलिए हमारे ऐरोली के बच्चों के लिए सुतार साहब चाचा नेहरू। 1 तारखेला सुतार साहेबांचा वाढदिवस, त्यानिमित्त आम्ही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत। असंच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार असणार, त्याच्यामध्ये आज अनाथ आश्रममध्ये अन्नधान्य वाटप केलेलं आहे लहान मुलांसाठी। त्यांना बिस्किटचे पुडे वगैरे देऊन त्यांचं हे केलं। ते लहान मुलांना गोड म्हणजे काहीतरी म्हणून
तसेच छत्री वाटप आणि 10वी-12वी सत्कार वगैरे मुलांचा ठेवण्यात आले आहे. 1 तारखेला अनाथाश्रममध्ये फल वाटप ठेवण्यात आलं आहे. असे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच आज बड्डे निमित्त आम्ही दरवर्षी असे समाजयोगी कार्यक्रम आम्ही नेहमीच करत असतो. आपल्या नाईक साहेबांचं म्हणणंच आहे का 80% समाजकारण 20% राजकारण, त्याच धर्तीवर आम्ही लोकांची सेवा करणं हेच आमचा उद्देश आहे. सुतार साहेबांचा एवढी 20-25 वर्षे झाली राजकारणाला, पण सुतार साहेबांच्या मनात एकच लोकांची सेवा हाच त्यांचा स्वभाव आहे. आणि त्यानिमित्त त्यांचा आज वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त मी एवढंच त्यांना सांगेन का सद्गुरूच्या चरणी प्रार्थना करते आणि सर्वांचा आशीर्वाद त्यांना लाभो आणि उदंड आयुष्य लाभो ही सद्गुरूच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद.